आज काहीतरी हेल्दी खायची इच्छा झाली म्हणून आईला म्हटलं, आई बीटरूट पराठा करूया. ती म्हटली चल तुला शिकवते. त्यासाठी तिनं घेतलं एक बीटरूट किसलेलं. त्यानंतर त्यामध्ये ॲड केले तीळ, जिरे, धने, ओवा, हळद आणि तिखट. हे ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकले बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल टाकून आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. प्रॉपर ते मिक्स होईल जेणेकरून ते एकजीव होणार. त्यानंतर मीठ टाकून घेऊया. त्यानंतर ते आपण घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे. भिजवत असताना लक्षात ठेवायचं की आपण हे पराठ्याला करतो आहे जेणेकरून तो असा व्यवस्थित फुगेल. पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याला आता लाटून घेऊया प्रॉपर. गोल जसं आई लाटते तसंच मला लाटायचं तिने शिकवलं आहे. जे गोल मस्त लाटून घेतलं आहे तिने. 2 चमचे तव्यावरती आपण तेल टाकूया आणि ते नीट भाजून घेऊया जेणेकरून आता ते असं मस्त छान फुगेल तो पराठा. बीटरूट हे मम्मी सांगत असते ब्लडसाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे मी तिला म्हटलं माझ्या डाएटमध्ये सुद्धा हे आहेच आहे, तर आपण हा करूया. असं मस्त त्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्हीकडून. प्रत्येक जे काही इन्ग्रेडियंट्स टाकले त्याची टेस्टसुद्धा लागते त्यामध्ये जेव्हा आपण ते भाजतोय प्रॉपर. बघा कसं मस्त फुगलं आहे. अशा प्रकारे आपला बीटरूट पराठा तयार आहे.